आकाशवाणी औरंगाबाद. उज्ज्वला चपळगावकर ठळक बातम्या देत आहे. राज्यात विविध कारणांमुळे सध्या विजेची मागणी वाढली असून विजेचं नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यांना दिवसा 8 तास आणि रात्री 8 तास अशा 2 टप्प्यांमध्ये रात्री 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. वीज स्थिती सुधारताच कृषी पंपांना दिवसा 8 तास आणि रात्री 10 तास वीज पुरवठा करण्यात येईल असं महावितरणनं कळवलं आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून 7 जुलैपर्यंत राबवण्यात येणाऱ्या वन महोत्सवादरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून सर्व शासकीय यंत्रणेनं हे काम मोहीम म्हणून हाती घ्यावं अशी सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिली. यासंदर्भात सर्व विभागीय अधिकाऱ्यांशी त्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. पुण्यात 2009 साली घडलेल्या नैना पुजारी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात 3ही आरोपी दोषी ठरले आहेत. या 3 दोषींना पुणे सत्र न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे. या 3विरोधात अपहरण, बलात्कार, दरोडा हे गुन्हे सिद्ध झाले असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचा यंदाचा कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना आज सातारा इथं प्रदान केला जात आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 2.5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात धानोरा इथं एका 55 वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. बुद्ध पौर्णिमा उद्या सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्तानं उद्या मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात विश्वशांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून जारी पत्रकात म्हटलं आहे. उद्या सायंकाळी 5:30 वाजता काळा घोडा ते गेटवे ऑफ इंडिया मार्गावर विश्वशांती रथयात्रेचं आयोजनही करण्यात आलं आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.